एव्हरीवन. सो आता आपण मिशोचे पार्सल्स रिव्ह्यू करणार आहोत. सो खूप सारे पार्सल्स ऑर्डर केलेले आहेत आणि आपण त्याचं एक एक करून अनबॉक्सिंग नाही, मी ऑलरेडी अनबॉक्स केलेले आहेत. सो आपण त्याचा रिव्ह्यू करूया. सो फर्स्ट पार्सल जे आहे ते फर्स्ट पार्सल आपलं हे आहे. याचे पॅकेजिंग खूप सुंदर आहे आणि मी याला 10/10 रेटिंग देईल. सो हे आहे मिरर अँड कोंब. सुंदर असं नक्षीदार काम केलेलं हे कोंब आहे आणि सेकंड आहे त्याच्यासोबत आपल्याला मिळालेला कोंब. सो हा आहे त्याच्यासोबतचा मिरर. सो याची पॅकेजिंग खूप सुंदर आहे आणि त्याच्यासोबत हा असा बॉक्स दिलेला आहे आपल्याला. सो हे मिरर आणि कोंबचं जे कॉम्बिनेशन आहे ते खरंच खूप सुंदर आहे आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. जेव्हाही आपल्याला ट्रॅव्हलिंग करायचं असतं सो हे आपण पर्समध्ये स्टोअर करू शकतो. सो हे खूप सुंदर आहे, तुम्ही नक्की ऑर्डर करून बघा. सेकंड जे आहे आपलं मिनी सिलिंग मशीन. हे खूप क्यूट आहे आणि मॅजिकल आहे. मॅजिकल मी बोलतेच बिकॉज मी खरंच एक्सपेक्ट नव्हतं केलं की हे वर्क करेल आणि मी बिलीव्ह पण नव्हतं केलं की हे खरंच सील करेल पॅकेट्स. सो हे असं सिलिंग मशीन आहे आणि हे असं दिसते. सो आपल्याला इकडे प्लग दिलेला आहे. सो हे इकडनं आपण स्विच ऑन करायचं आहे. स्विच ऑन केल्यावरती इकडे ब्लू एक लाईट विजिबल होईल आणि याच्यामध्ये 2 बटन्स आहे. हे फर्स्ट आणि सेकंड आहे. सो हे विथ सिलिंग मशीन कटरसुद्धा आहे. सो जर आपल्याला एखादं पॅकेट ओपन करायचं असेल और कट करायचं असेल सो तेव्हा आपण हे सेकंड बटन यूज करू शकतो. सो हे आहे सेकंड कटर आणि फर्स्ट जे आहे ते सीलिंग आहे. सो आपण हे असं सील करू शकतो आणि ट्रस्ट मी हे खरंच खूप छान सील होतं. हे मी पर्सनली यूज केलं आणि त्याच्यानंतरच सांगते. सो त्या बॉक्समध्ये आपल्याला याच्यासोबत मिळालेलं आहे हे एक यूजर मॅन्युअल आहे आणि चार्जिंग वायर. मी हे मुद्दाम चार्जेबल मागवलं बिकॉज याची बॅटरी नंतर एक्झॉस्ट होते आणि ते मशीन्स जे आहे किंवा गॅजेट्स जे आहेत ते अनयुजेबल होतात, ते एका कोपऱ्यामध्ये पडून राहतात. सो नंतरचा मेस वाचवण्यासाठी मी सगळे आता जे गॅजेट्स आहेत त्या बॅटरी अँड चार्जेबलवालेच मागवलेले आहेत. थर्ड आणि प्रिटीचं जे आपलं नेक्स्ट गॅजेट और किचन एसेन्शियल आपण बोलू शकतो ते आहे ड्रायफ्रूट कटर. जनरली जेव्हा आपल्याला ड्रायफ्रूट्स यूज करायचे असतात तेव्हा ते मिनी आपल्याला जेव्हा एकदम फाईनली चॉप्ड करायचे असतात किंवा स्मॅश करायचे असतात तेव्हा खूप प्रॉब्लेम होतो आणि हॅसल फ्री कामासाठी आपल्याला सगळ्यात बेस्ट जे आहे ते आहे हे ड्रायफ्रूट कटर. सो हे असं आहे, मीन्स हे असं असेंबल आपल्याला रिसीव झाले. हे जे ब्लॅक जे कॅप आहे ते इकडे बॉटमला आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करायचे, टाकायचे वरतून. त्याच्यानंतर हे जे कॅप आहे ते लावायचं. हे पॅक केल्यावरती आपल्याला ते इकडनं क्रश करायचं आहे. सो जे पण डेझर्ट्स असतील, स्वीट्स असतील, एनिथिंग असेल आपल्याला जर त्याच्यावरती स्प्रिंकल करायचं असेल तर आपण व्हेरी गुड हे असं छान स्प्रिंकल करू शकतो. आणि हे याला एक असं कॅपसुद्धा दिलेलं आहे. सो हे कवर होतं आणि छान राहतं. त्याचं ब्लेडसुद्धा खूप शार्प आहे आणि मी यूज केलेलं आहे, खरंच खूप छान वर्क करतं. नेक्स्ट आपलं जे गॅजेट म्हणू शकतो किंवा किचन एसेन्शियल म्हणू शकतो ते आहे आपलं चॉपर. हे जनरल यूजवालं चॉपर आहे. हे सगळ्यांकडे असतं. ऑनियनसाठी हे बेस्ट चॉपर आहे. सो आपल्याला हे रिसीव झालेलं आहे 3 पार्ट्समध्ये. हे त्याचं कंटेनर आहे ज्याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल स्टोअर करतो. हे सेकंड आहे जे ब्लेड आहे ते, आणि खरंच त्याचं ब्लेड शार्प आहे आणि खूप फाईनली व्हेजिटेबल्स चॉप होतात. सो हे आपण याच्यामध्ये प्लेस करायचं आहे. आणि थर्ड पार्ट आहे याचं कॅप आणि फ्रेश फ्रूट टाईप. ओके, सो हे फोर्स ॲप्लिकेशनसाठी आहे आणि हे व्हेजिटेबल स्टोअर करण्यासाठी. सो याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स जेव्हा टाकतो हे छान चॉप होतात आणि हे यूज केलेलं आहे मी, खरंच खूप छान वर्क करतं. नेक्स्ट आपले आहेत हे कंटेनर्स. मी हे कंटेनर्स फ्रीज स्टोरेजसाठी यूज केलेले आहेत बिकॉज फ्रीजचे डोर पार्ट्स तो असतो त्याच्यामध्ये आपण खूप सारे मसाल्याचे बॉक्स असतात ते स्टोअर करतो आणि ते खूप मेस होतं आणि खायच्या वेळेमध्ये ते बॉक्सेस आपल्याला मिळत नाही. सो आपण ते ह्या बॉक्सेसमध्ये स्टोअर करू शकतो आणि हा बॉक्स आपण त्या फ्रीजच्या डोअरमध्ये स्टोअर करू शकतो. सो ते एक क्लीन अँड अरेंज्ड मॅनरमध्ये राहतं आणि जेव्हाही आपलं खायचा टाईम असतो तेव्हा आपल्याला ते आयडेंटिफाय करायला जस्ट एक बॉक्स पिक करून आपण ते पटापट आयडेंटिफाय करू शकतो आणि यूज करायला पण खूप सोपं आहे. सो हे ॲक्च्युली 4 कंटेनर्स रिसीव झालेले आहेत बट मी 2 ऑलरेडी यूज केलेले आहेत. सो हे 2 जे आहेत ते राहिलेले आहेत. आता त्याच्यातसुद्धा मी बाकीचं सामान अरेंज करणार आहे. नेक्स्ट आहे
लेगिन्स मी आत्तापर्यंत मिशोवरून कपडे ऑर्डर नव्हते केलेले, फर्स्ट टाईम होतं. बट येस, मी 10/10 देईल बिकॉज कपड्यांची क्वालिटी खूप छान अँड स्मूथ आलेली आहे. मी 2 लेगिन्स ऑर्डर केल्या होत्या, व्हाईट अँड ब्लॅक, आणि ह्या प्रिंटेड पण आल्या आहेत. याच्यावरती असं प्रिंट आहे, बघू शकतो आपण फ्लावर्सच्या, आणि स्ट्रेचेबिलिटी अँड कपड्याच्या बाबतीत येस, इट इज रिअली व्हेरी गुड, खूप फॅन्टास्टिक आहे. व्हाईट अँड ब्लॅक हे बरेचसे कुर्ती कॉम्बोजवरती जातं, सो मी हे 2 कुर्तीज ऑर्डर केलेल्या होत्या. याचा कपडा क्वालिटी खूप छान आहे आणि नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता. नेक्स्ट इज मेन शॉपिंग. ओके, सो मी हे जे आहे हे व्हाईट टी शर्ट ऑर्डर केलेलं आहे, मेन्स टी शर्ट व्हाईट कलरचं, आणि ह्याचा कपडा खूप स्मूथ आहे आणि अतिशय चांगला आहे, आणि क्विक ड्राईंग हे यूज केलेलं आहे एकदा. सो मी सांगू शकते खूप क्विक ड्राईंग आहे आणि खूप छान याचा क्वालिटी आहे, इम्प्रेसिव्ह आहे. मीन्स इन द रेंज ऑफ 200 रुपीज. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढा छान याचा कपडा क्वालिटी असू शकते. मीन्स आय एक्सपेक्टेड की ते खूप ट्रान्सपरंट अँड मीन्स व्हेरी लो क्वालिटी क्लोथ असेल, बट नाही. खरंच मिशोवरून हे जे टी शर्ट ऑर्डर केलेलं आहे त्याचे जो कपडा क्वालिटी आहे तो खरंच खूप सुंदर आहे, खूप छान आहे. नेक्स्ट आहे मिनी गॅजेट. येस, आपण म्हणू शकतो टॉय गॅजेट और मिनी गॅजेट, बट हे टॉय नाही आहे. ओके, सो हा आहे मिनी फॅन. सो आपल्याला हा असा एक बॉक्समध्ये रिसीव झालेला आहे. हा फॅन आहे. याला एक बटन दिलेलं आहे स्विच ऑन करायला, आणि हे आहे त्याचं स्टँड. ओके, सो आपण हे टेबलवरती और वर्किंग टेबल कुठे तुम्ही काम करता तिकडे हे प्लेस करू शकतो. अँड नेक्स्ट इज द चार्जिंग वायर. अगेन मी बोलली की बॅटरीजवालं गॅजेट जे आहे ते लॉंग लास्टिंग नसतं आणि ते नंतर यूज नाही होत. सो हे अगेन चार्जिंग आहे, याला एक चार्जिंग पॉईंट दिलेला आहे इकडे, आपण हे रियूज करू शकतो चार्ज करून. आणि हा दिसत जरी टॉय गॅजेट असला, अतिशय मिनी आणि क्यूट दिसत असला, तरीसुद्धा हा खूप यूजफुल आहे. मीन्स वाटते आपल्याला ह्या फॅनच्या हवा नाही लागणार, बट खरंच खूप सुंदर आहे. हा तुम्ही समर सीझन्समध्ये और मेकअप आर्टिस्ट ज्यांना क्विक ड्राईंग मेकअप हवा असतो किंवा हॅसलमध्ये असतात, ओके, मेसिनेस टाळण्यासाठी हा फॅन आपण यूज करू शकतो. सो मी रिकमेंड करेन की सगळ्या मेकअप आर्टिस्टने हा फॅन एकदा तरी ट्राय करावा, तो खूप बेस्ट आहे. नेक्स्ट आहे ज्वेलरी. सो ज्वेलरीमध्ये मी 2 नेकलेस सेट ऑर्डर केलेले आहेत. ते रोज गोल्डमध्ये आहे. असा नेकलेस आहे, असा बघू शकता तुम्ही, आणि सिमिलर डिझाईनमध्ये त्याचे समथिंग बटरफ्लाय लाईक त्याचे इयरिंग्स आहेत. खूप प्रिटी आहेत हे, आणि गोल्ड अँड सिल्वर ज्वेलरी आपल्याकडे फ्रिक्वेंटली आणि ऑफन आपण ती शॉपिंग करत असतो, बट हार्डली आपण रोज गोल्ड ज्वेलरीची शॉपिंग करतो. सो मी नक्की रिकमेंड करेन की ही ज्वेलरी तुम्ही ऑर्डर करा. मी हे 2 सेट ऑर्डर केले होते. फर्स्ट त्याच्यातली ही डिझाईन्स आहे, आणि सेकंड आहे तो पिंक शेड आहे, असा वाला हा पिंक शेड आहे. त्याच्यावरती असे प्रिटी पिंक फ्लावर्स आहेत, आणि अगेन हे छान त्याचे सेम असे इयरिंग्स आहेत, ते पण खूप सुंदर आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली हे लाईट वेट आहेत, बिकॉज मोस्ट ऑफन असं होतं की जे नेकलेस सेटवरचे जे पण इयरिंग्स असतात ते खूप हेवी असतात. सो ते नेकलेस यूज होतो, बट तो जो इयरिंग्सचा पार्ट असतो तो तसाच राहतो. सो फॉर दॅट रिझन हा इयरिंग सेट जो आहे तो यूजफुल आहे, आणि ज्यांना खूप हेवी इयरिंग्स किंवा ज्यांना खूप हेवी ज्वेलरी नाही आवडत त्यांच्यासाठी ही मस्ट गो ज्वेलरी आहे, नक्की ऑर्डर करून बघा. नेक्स्ट आहेत आपले किचन एसेन्शियल अगेन. सो मी ऑर्डर केलेले आहेत स्पून्स, खूप सारे स्पून्स, आणि हे खूप क्वांटिटीमध्ये रिसीव झालेले आहेत आणि खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत. मीन्स आपल्याला असं वाटत असेल की एवढ्या क्वांटिटीमध्ये आहे, सो याची क्वालिटी काही खूप छान नसेल, बट ट्रस्ट मी हे खूप छान आहे, आणि याची क्वालिटी अँड क्वांटिटी दोघे खूप सुंदर आहेत. सो नक्की ऑर्डर करून बघा. नेक्स्ट आहे फोर्कसुद्धा मी सेम विथ द स्पूनच ही ऑर्डर आपल्याला रिसीव झालेली आहे. कॉम्बो पॅक होता तो ॲक्च्युली. सो ते सुद्धा खूप छान क्वांटिटीचे आणि बल्क क्वांटिटी, वी कॅन से मोर क्वांटिटीमध्ये आपल्याला ते रिसीव झालेले आहे. अजिबात पातळ किंवा असे काही तकलादू टाईपचे चमचे नाही आहेत, अतिशय छान आहेत. नेक्स्ट आहे नाईफ. आता हे जे कलर आणि याचा टेक्स्चर बघून असं वाटत असेल की हे
मीन्स खूप शार्प नसतील, ब्लंट टाईप ऑफ हे नाईफ असतील. बट जशी याची डिझाईन आहे, सो मला नक्कीच सांगायचं की खूप सांभाळून यूज करा. तुम्ही जिकडेही प्लेस कराल तिकडे सांभाळून यूज करा, बिकॉज याला अतिशय धार आहे. आपल्याला असं वाटतं की कलर आणि ह्याचं जे टेक्स्चर आहे ते बघून की हे खूप ब्लंट असतील, बट नाही, हे खूप छान यूज होतात. बिकॉज मी हे यूज केल्यानंतरच सांगते, खरंच ह्या नाईफ खूप शार्प आहेत आणि खूप छान. जर आपल्याला कटलरीसाठी प्लेस असेल और शोकेस असेल किचनमध्ये, जिकडे तुम्ही असं काही डेकोरेटिव्ह पीस सजवू शकता, तर तुम्ही तिकडे नक्की ह्या नाईफ प्लेस करू शकता. मी जेव्हा ऑर्डर केल्या होत्या तेव्हा मला ह्या 3 नाईफ्स रिसीव झालेल्या, बट आत्ता ऑफर जी चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला 4 नाईफ मिळतात. सो तुम्ही हे नक्की ऑर्डर करून बघा, तुम्हाला अजून एक जी नाईफ आहे ती इन्क्लुडिंग मिळणार आहे. सो येस, हे सुद्धा बेस्ट, हे ऑर्डर नक्की करून बघा. आपलं नेक्स्ट जे पार्सल आहे ते इम्प्रेशनवालं पार्सल आहे. मी असं का बोलते आहे, बिकॉज हे स्पून्स आहेत. आपण रेग्युलर यूजवाले स्पून्स नक्कीच मागवले, बट हे काही स्पेशल एडिशन स्पून्स आहेत. मी हे का बोलते तुम्हाला कळेल. आपण एक जो आहे स्पून तो ओपन करून बघितलेला आहे. हा असा गोल्डन टाईप स्पून आहे आणि हा अतिशय इम्प्रेसिव्ह, एलिगंट आणि सुंदर असा स्पून आहे, जो तुम्ही कटलरीचं कोणतेही तुमचं शोकेस असेल तिकडे हे प्लेस करू शकता जस्ट विथ द नाईफ, बिकॉज हे खूप सुंदर दिसतं. आणि हे वेगवेगळ्या शेपमध्ये, हे फ्लावर शेपमध्ये आहे. सेकंड आहे हार्ट शेपमध्ये आणि हे नेक्स्टसुद्धा फ्लावर डिझाईनच आहे, बट थोडं वेगळं फ्लावर आहे. सो हे असे इम्प्रेसिव्हवाले 4 स्पून्स रिसीव झालेले आहेत आणि हे खरंच खूप सुंदर आहे. याची जी फिनिशिंग आणि क्वालिटी आहे ती खूप छान आहे आणि याला शायनिंगसुद्धा सुंदर आहे. सो हे नक्की ऑर्डर करून बघा. नेक्स्ट आहे ट्रॅव्हल फ्रेंडली पाऊच. आता बऱ्याचदा असं होतं की ट्रॅव्हलिंग करताना आपल्याकडे खूप सामान असतात, मेकअप असतात, ब्रशेस असतात, टूथपेस्ट असते, ब्रशेस असतात. सो हे एवढं सगळं सेफ करायला आपल्याला कुठेही जागा नसते. सो आपण हे पाऊच त्याच्यासाठी यूज करू शकतो. ह्या पाऊचला 3 असे कंपार्टमेंट्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बरंच सामान स्टोअर करू शकता. जसं की मेकअप एसेन्शियल्स असतील, आपलं मेकअप प्रोडक्ट्स असतील किंवा टूथपेस्ट, हेअर ऑइल्स, लोशन, सनस्क्रीन, बरंच सामान आहे. सो ते सगळं ह्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट होईल आणि ट्रॅव्हलिंगची आपली जी जागा आहे ती स्पेस सेव्ह होईल. आणि याची क्वालिटी खूप छान आहे. 3 याच्यामध्ये कंपार्टमेंट्स आहे. सो हे खूप सारं सामान ऑक्युपाय करणार आहे. सो हे बेस्ट क्वालिटीचं आहे, नक्की ऑर्डर करून बघा. नेक्स्ट आहे हे कॉम्बो पॅक. हे जरी मिनी दिसत असलं तरी खूप युजफुल प्रोडक्ट आहे, अगेन ट्रॅव्हल फ्रेंडली. सो हे आहे, ह्याला सोप डिस्पेन्सर म्हणतात. सो बऱ्याचदा असं होतं ट्रॅव्हलिंगला, जर कधी आपल्याकडे फेस वॉश और हॉटेल्समध्ये बरेचदा अवेलेबल असतं सगळं, बट जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल किंवा माझ्यासारखे स्पेशल टाईप्सचे काही तुम्ही सोप्स यूज करत असाल, सो खूप प्रॉब्लेम येतो, खूप मेस अप होऊन जातं. बिकॉज फेस वॉश आपण कॅरी करू शकतो ट्रॅव्हलिंगमध्ये, बट वॉट अबाउट द सोप्स, आपण ते कॅरी नाही करू शकत आणि मग ते पॉलिथिन बॅगमध्ये स्टोअर करणं अँड ऑल, इट लुक्स व्हेरी व्हेरी मेसी. सो त्यासाठी हे एक आपलं लाईफ सेवर आहे. याच्यामध्ये हे असं 2 पार्ट्समध्ये येतं. हे त्याची कॅप आहे, हे असं आपण अटॅच करायचं असतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, याच्यामध्ये एक हे असं ठेवायसाठी सुद्धा आपल्याला एक त्याच्यामध्ये मिळालेलं आहे, सो दॅट आपण ते सोप याच्यामध्ये प्लेस करू शकतो आणि तो विदाऊट मेसिनेस याच्यामध्ये प्लेस होऊ शकतो आणि आपण हे असं क्लोज करू शकतो. सो हे ट्रॅव्हल फ्रेंडली जे गॅजेट आहे, मी हे 2 मागवलेले आहेत आणि मी यूज केलेले आहेत. हे खरंच खूप सुंदर आहे. सो नक्की ऑर्डर करून द्या. नेक्स्ट आहे फर्स्ट एड किट्स. आता आपण बऱ्याचदा ऐकलं आहे की फर्स्ट एड बॉक्स तर सगळ्यांकडेच असतो, वॉट अबाउट ट्रॅव्हलिंग. जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो, सो आपल्याकडे ऑलरेडी बॅग्समध्ये जागा खूप कमी असते आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला फर्स्ट एड बॉक्स इन्क्लूड करायचा असतं तसं खूप प्रॉब्लेम होतो. सो आपण हे फर्स्ट एड किट बॅग ऑर्डर करू शकतो, सो दॅट बॉक्सची जी जागा आहे तीसुद्धा सेव्ह होईल आणि सगळं फर्स्ट एडचं जे सामान आहे ते याच्यामध्ये स्टोअर होईल. सो हे असं चेनवाले फर्स्ट एड बॅग आपण ऑर्डर करू शकतो. याच्यामध्ये अशी भरपूर जागा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही खूप सगळे मेडिसिन स्टोअर करू शकता. सो हे मी 2 ऑर्डर केलेले आहे आणि हे बजेट फ्रेंडलीसुद्धा आहेत आणि याची क्वालिटी खूप छान आहे, A1 क्वालिटी आहे. चेन्स अँड ऑलसुद्धा सगळ्यात चांगल्या क्वालिटीच्या आहे. सो यू कॅन गो फॉर इट. नेक्स्ट आहेत ह्या डायनिंग टेबल मॅट्स. ह्या रबर मॅट्स आहेत. ह्या आपल्याला अशा 4 कलर्समध्ये रिसीव झालेल्या आहेत. आता ह्या मॅट्सचा जो काही यूज आहे तो ऑनली डायनिंग टेबलसाठी नाही आहे.
आपण किचनमध्ये सुद्धा हे यूज करू शकतो. बिकॉज बऱ्याचदा असं होतं की जे काही गरम कंटेनर्स असतात आपण ते डायरेक्टली प्लेस नाही करू शकत जमिनीवर किंवा डायनिंग टेबलवरती, बिकॉज त्याच्याने काय होऊ शकतो, जो सरफेस आहे त्याला क्रॅक येऊ शकतात. सो फॉर सेविंग दॅट रिझन आपण हे यूज करू शकतो. हे रबर मॅट्स आपण हॉट कंटेनर्सच्या खाली किंवा गरम भांड्यांच्या खाली ठेवू शकतो, सो दॅट जे सरफेस आहे तोही सेफ राहील आणि क्रॅक्स नाही येणार. सो त्यासाठी मी हे ऑर्डर केलेले आहे. हे 4 रिसीव झाले आणि याची क्वालिटी छान आहे. सो तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. आपलं लास्ट प्रोडक्ट आहे ऑइल डिस्पेन्सर, ऑइल कंटेनर. बिकॉज मी ऑइल कंटेनर्स यूज करते. ॲक्च्युली ही त्याच्यासोबत एक बॉटल मिळाली, ग्लास बॉटल. हे कॅप आहे आणि हा इकडे पंप आहे वरती. बट प्रॉब्लेम इज त्याच्यामध्ये जो फोटो होता त्याच्यामध्ये याच्यामध्ये ब्रश अटॅच होता. बट अनफॉर्च्युनेटली तो ब्रश रिसीव नाही झालेला आहे, ऑर द ॲप्लिकेटर आय वुड से. सो थोडा प्रॉब्लेम होतो, बिकॉज ते आपल्याला इथपर्यंत मीन्स अप टू द मार्क आपल्याला ते फील करायला लागतं आणि इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड एव्हरी टाईम. सो ते फील केल्याशिवाय आपण पंप नाही करू शकत आणि ऑइल यूज नाही करू शकत. सो आय एम जस्ट युझिंग इट ॲज अ ऑइल स्टोरेज, बिकॉज ते ॲप्लिकेटर नाही आहे, सो ते यूज नाही होऊ शकत. सो आय विल गिव्ह दिस ॲज अ 10/5 रेटिंग, बिकॉज ते यूजच नाही होत, बिकॉज त्याच्यामध्ये जे आहे तर एक पार्ट मिसिंग होता. बट स्टील कंटेनर आणि कॅप इज ऑफ गुड क्वालिटी. सो तुम्ही ऑर्डर करू शकता. बट जेव्हा ऑर्डर तुम्हाला रिसीव होईल तेव्हा सगळे पार्ट्स तुम्ही नक्की चेक करून घ्या. सो हे होते आपले आजचे मिशो चे पार्सल्स जे आपण अनबॉक्स केलेले आहेत. सगळ्या प्रोडक्ट्सची जी काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. सो थँक्यू फॉर वॉचिंग.